सर्वांना माझा नमस्कार। मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एक छान मनोरंजक मराठी कथा वाचणार आहे। ही कथा मला व्हॉट्सअपवर वाचायला मिळाली, मला ती खूपच छान वाटली, म्हणून मी ती आपल्यासोबत शेअर करीत आहे। कथेचे लेखक आहेत श्रीयुत प्रशांत कुलकर्णी। कथेचं शीर्षक आहे प्रेमविवाह। गुलाबजाम आणि जिलेबी यांचे एकमेकांवर खूप प्रेम। दोघांनी नीट विचार केला आणि त्यांच्या आधी त्यांच्या उपरोक्ष कोणी घरी सांगण्याऐवजी त्यांनीच आपले प्रेम प्रकरण आपल्या आपल्या घरी सांगून टाकले। आता गुलाबजामचे वडील श्रीखंड आणि आई बासुंदी ही साधी माणसं, रीतिरिवाज जपणारी, सणवार सांभाळणारी आणि तरीही आधुनिकतेची जाणीव असणारी। त्यांचा फारसा विरोध झाला नाही। जिलेबीचे वडील बुंदीचे लाडू आणि आई इमरती यांचा तसा प्रेमविवाह, तरीही इमरतीचा यांच्या विवाहाला नकार। इमरती जाम हट्टी, कट्टर, धष्टपुष्ट पंजाबी, तिचा मात्र विरोध होता। त्याचे कारणही असे की तिची मुलगी जिलेबी एवढी नाजूक साजूक, कवळी काकडी सारखी, गोरीपान, आणि त्या उलट गुलाबजाम गलेलठ्ठ, काळा सावळा, आणि त्यात गुलाबजामचा मोठा भाऊ कालाजाम हा एक नंबरचा गुंड दिसायचा। खूप समजावून सांगितलं, पण इमरती काही ऐकेना। मग बुंदीच्या लाडवाने आपल्या परदेशी मित्राला म्हणजे रसगुल्ला आणि त्याची पत्नी रसमलाई यांना मध्यस्थ घातले आणि कसेबसे इमरतीचा होकार मिळवला। लग्नाची बोलणी सुरू झाली, बैठका झाल्या, सामानाच्या याद्या पण झाल्या। देवाणघेवाणीचा प्रश्नच नव्हता। फक्त 4 वयस्कांचे मानपान एकमेकांनी करायचे व वऱ्हाडी मंडळींना पंचतिखटीय चटपटीत चमचमीत जेवण द्यायचे हे तय झाले। आणि बघता बघता जिलेबी आणि गुलाबजामच्या विवाहाची तारीख निश्चित झाली। सगळे कामाला लागले, निमंत्रणे धाडली जाऊ लागली। बुंदीच्या लाडूचा गोतावळा मोठा, अगदी रव्यापासून मग बेसन, शेंगदाणा ते मोतीचूरपर्यंत सगळ्यांना निमंत्रणे गेली। इमरतीने आपल्या बहिणीला रबडीला मदतीला बोलावून घेतले, तिच्याबरोबर लस्सीही आली। इकडे श्रीखंडाने आपल्या मोठ्या भावाला आम्रखंडाला बोलावणे धाडले। बासुंदीची बहीण खीर आणि त्यांची सगळी मुलं रवा, गवले, तांदूळ इत्यादी यांना बोलायला गेले। बोलता बोलता लग्नाची तारीख येऊन ठेपली। मांड्याच्या पुरणपोळीचा मांडव घालण्यात आला। मुंबई हलव्याचे स्टेज तयार करण्यात आले। त्यावर छान सुंदर सोनपापडीचे जाजम अंथरण्यात आले। स्टेजच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेटची फुले आणि तऱ्हेतऱ्हेच्या गोळ्यांच्या माळांनी आरास करण्यात आली। पिठी साखरेची रांगोळी घालण्यात आली। स्टेजवर चढण्यासाठी काजूकतलीच्या पायऱ्या करण्यात आल्या। हळूहळू पाहुण्यांनी मंडप भरू लागला। विविध प्रकारच्या बिस्किटांच्या नानकटाईच्या खुर्च्या मांडण्यात आल्या। एक एक पाहुणे येऊ लागले। बालुशाही आपल्या राजेशाही थाटात मंडपात विराजमान झाली। वेगवेगळ्या बर्फीची लगबग सुरू होती। कलाकंद, घेवर, मालपुवा, गुळपापडी इत्यादी मंडळी येऊन विराजमान झाली। बुंदी, शंकरपाळी, चिक्की इत्यादी लहान लहान मुले उगाच इकडे तिकडे पळत दंगा करीत होती। नुकती आपला जुना रुबाब कायम ठेवत दुरून सगळं बघत होती। दूर कोपऱ्यात गावाकडून आलेले गोड शेव आणि रेवडी आपले अंग चोरून एवढा तामझाम बघून उगाच बिचकून बसले होते। सगळ्यांची नजर चुकवत शंकरपाळा रसरशीत कुल्फीवर लाईन मारत मंडपात तिच्या मागे मागे फिरत होता। मैसूर पाक, गाजर हलवा आणि मूगडाळ हलवा आल्या गेल्यांचे स्वागत करत होते।
आमरस बाहेरगावी गेला असल्याकारणाने त्याची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. तेवढ्यात कोणीतरी सांगितले की वरमाय रुसून बसली आहे. शेवटी म्हासासारखीच ती तिची समजूत काढत तिला स्टेजवर आणण्यासाठी सुतारफेणीच्या पायघड्या घालण्यात आल्या. मग याद्यात ठरल्याप्रमाणे थोरामोठ्यांच्या म्हणजे करंजी, साठोरी, अनारसे, नारळी भात इत्यादी यांचा मानपान करण्यात आला. शिरा आणि त्याची बायको लापशी यांना मेहून म्हणून बोलावण्यात आले. तेवढ्यात गुरुजी म्हणजे उकडीचे मोदक यांनी विवाह समय जवळ आल्याची व वरवधूला मंडपात आणण्याची आज्ञा दिली. गुलाबजामचे मामा पेढे आणि जिलेबीची मामा पेठा वधूवरांना घेऊन मंडपात आले. साखर फुटाण्यांच्या अक्षता वाटण्यात आल्या. गुलाबजामच्या पायावर पाकाचा अभिषेक करून पाद्यपूजन करण्यात आला. जिलेबी वधू आपल्या नारंगी शालूत खूपच खुलून दिसत होती. तिला केशराचा टिळा लावण्यात आला. माहीमच्या हलव्याचा अंतरपाट धरण्यात आला. मंगलाष्टके झाली. छोट्या छोट्या गोळ्यांच्या माळांचा हार वधूवरांनी एकमेकांना घातला. लग्न लागताच पंचतिखट आणि चमचमीत जेवणाच्या पंक्ती उठू लागल्या. जेवणात समोसे, कचोरी, भेळ, पाणीपुरी, ढोकळा, ढेपले, बटाटे वडा, मिरची वडा अशा आणि अनेक पक्वान्नांचा फडशा पडत होता. जेवणावळीनंतर जिलेबीची पाठवणीची वेळ आली. चॉकलेटची गाडी सजवलेली होती. जिलेबी जाताना आईच्या गळ्यात पडून रडू लागली. हे पाहताच तिच्या वडिलांच्या म्हणजे बुंदीच्या लाडूच्या डोळ्यात सुधारस दाटून आला. तो अलगद पुसत त्याने जिलेबीला आशीर्वाद दिला. चॉकलेटची गाडी जिलेबी आणि गुलाबजामला घेऊन रवाना झाली. धन्यवाद. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली याबाबत तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये लिहून जरूर कळवा. कथा आवडली असल्यास जरूर लाईक करा, आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा आणि जर आतापर्यंत तुम्ही माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ही माझी आपणास नम्र विनंती. नमस्कार.